गुड आफ्टरनून। बीए सेकंड ईयर के विद्यार्थियों के लिए जो हम चैप्टर देख रहे थे सामूहिक सुरक्षितता, इस सामूहिक सुरक्षितता के इस दूसरे पीरियड में हम देखने जा रहे हैं सामूहिक सुरक्षिततेची वैशिष्ट्ये। इस तरीके से सामूहिक सुरक्षिततेची वैशिष्ट्ये यामध्ये आजच्या आधुनिक युगात आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक शांतता व सुरक्षितता टिकून राहिली तर मानवाचा सर्वांगीण विकास होणे शक्य आहे। जब तक के दुनिया में शांतता टिकी रहती है तब तक के इस दुनिया में इंसानों का टिकना ज़रूरी हो जाता है। अगरचे अशांति बहाल होती है तो वहाँ पर इंसानों का रहना बड़ा मुश्किल हो जाता है। मानवाचा सर्वांगीण विकास होणे अशक्य आहे। यासाठी जवळपास सर्व राष्ट्रांचे एकमत झाले आहे। म्हणूनच सामूहिक सुरक्षितता हा विषय गरजेचा झाला आहे। सामूहिक सुरक्षिततेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे। यामध्ये सबसे पहले हम देखेंगे नंबर 1 परस्पर सहकार्य। परस्पर सहकार्य का मतलब होता है कि एक दूसरे को कोऑपरेट करना, एक दूसरे को जो है तो मदद करना। सामूहिक सुरक्षितता का जो हेतु है, इसकी जो वैशिष्ट्य है, खासियत है, वो है सबसे पहले परस्पर एक दूसरे को कोऑपरेट करना। मानवाचा आजपर्यंतचा इतिहास हा संघर्षाचा राहिला आहे। जगातील अनेक राष्ट्रांनी आजपर्यंत प्रथा आणि परंपरेने भीती दाखवून, वेळ प्रसंगी दहशतीने, आर्थिक कोंडीने, दडपणाने, राजकीय धमकीने आणि गरज पडली तर हिंसाचाराने साम्राज्यवाद निर्माण करून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला। यासाठी सामूहिक सुरक्षितता हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। सामूहिक सुरक्षिततेसाठी ही राष्ट्रे एकमेकांना संकट प्रसंगी परस्पर सहकार्य करीत असतात। एका राष्ट्रावर आलेले संकट हे सर्वच राष्ट्रांचे संकट समजून सर्व राष्ट्रे सामूहिकरित्या आक्रमणकारी राष्ट्रांच्या विरोधात सामूहिक शक्तीचा वापर करतात। अशा प्रकारचा परस्पर सहकार्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षितता निर्माण केली जाते। इस तरीके से एक दूसरे को कोऑपरेट करना और बाहर का जो दूसरा राष्ट्र अगर किसी राष्ट्र के ऊपर आक्रमण करता है, अतिक्रमण करता है तो उसे जवाब देना, ये जो है तो सामूहिक सुरक्षितता का जो है तो वैशिष्ट्य आप देख सकते हैं। दूसरा है संगठित शक्तीचा वापर। संगठित शक्तीचा वापर यानी कि सब राष्ट्र मिलकर एक साथ जो है तो उसके ऊपर अटैक करना, तो ये संगठित शक्ति का वापर होता है। आंतरराष्ट्रीय पातळीवर काही राष्ट्रे आपल्या सामर्थ्याच्या जोरावर हुकुमशाही आणि दडपशाही मार्गाचा अवलंब करताना दिसतात। अशा प्रकारची अनियंत्रित सत्ता आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्यासाठी मोठा अडसर ठरत असते। अशा प्रकारच्या सत्ता परत उद्भवू नये यासाठी सामूहिक सुरक्षितता एक महत्त्वाचे साधन आहे। तो सामूहिक सुरक्षितता आप जैसे कि समझ चुके होंगे कि भाई सामूहिक कलेक्टिव तौर पर जो है तो कोई अगर अपने आप को डिफेंड करता है, रोकथाम करता है, तो यहाँ पर जो है तो इस तरीके से संगठित शक्ति का वापर होता है और अपने आप के नुकसान से जो है तो वो खुद को बचा सकते हैं। तीसरा मुद्दा है अंतर्राष्ट्रीय संगठन। अब आप देख सकते हैं कि अंतर्राष्ट्रीय संगठन दुनिया में बहुत सारे अंतर्राष्ट्रीय संगठन है, लेकिन उसमें सबसे अहम जो है तो वो है यूनो, संयुक्त राष्ट्र संघ। तो संयुक्त राष्ट्र संघ जो भूमिका निभाता है उसके बारे में हम यहाँ पर देख सकते हैं। आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांची निर्मिती केली जाते। राष्ट्रसंघ आणि संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना सामूहिक सुरक्षिततेसाठी करण्यात आली। शस्त्रास्त्रांचा जो उपयोग आहे तो करून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रश्न सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाचा उपयोग होतो। 1945 में संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना हुई थी। उससे पहले जो तो उससे कबल 1920 में राष्ट्र संघ की स्थापना हुई थी। ये क्वेश्चन है तो आपको पूछा जा सकता है ऑब्जेक्टिव में। संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना 1945 में हुई और यही संयुक्त राष्ट्र संघ जो है तो सारी दुनिया के ऊपर जो है तो सारी दुनिया के देश उसके जो तो मेंबर्स है और यहाँ पर जो है तो सारी दुनिया के फैसले जो है तो होते हैं। तो इस तरीके से जो है तो संयुक्त राष्ट्र संघ में जो है तो ये एक संगठन है, अंतर्राष्ट्रीय संगठन, और दूसरों को जो है तो मदद करने का, कोऑपरेट करने का काम करती है। चौथा मुद्दा है निर्णयाची अंमलबजावणी।
निर्णयाची अंमलबजावनी यानी कि भाई सामूहिक दृष्टिकोन यानी कि सामूहिक रूप से जो है तो सामूहिक सुरक्षितता निर्माण करण्यासाठी एक विशिष्ट ध्येयाने ही सर्व राष्ट्रे एकत्र आलेली असतात. एखाद्या राष्ट्रावर झालेले आक्रमण सर्वच राष्ट्रावर झाले आहे असा विचार करून ते निर्णय घेतात आणि निर्णय घेऊनच ते आपली पुढील अंमलबजावणी अस्तित्वात आणतात. 5वा मुद्दा आहे प्रादेशिक करारांना विरोध. प्रादेशिक करारांना विरोध कसा केला जातो तर जे सामूहिक सुरक्षिततेची भिस्त ही सर्व राष्ट्रांच्या सामूहिक तत्वावर आधारलेली असते. या यंत्रणेत सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. प्रादेशिक करारात असे होताना दिसून येत नाही. त्यांचे कार्य हे मर्यादित स्वरूपाचे असते. प्रादेशिक संरक्षण करारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येत आहे. कारण प्रादेशिक पातळीवरील संरक्षणविषयक करार अनेकदा विरुद्ध एखाद्या राष्ट्राला अथवा वेगवेगळ्या राष्ट्रांना संभाव्य शत्रू डोळ्यासमोर ठेवून केलेले असतात. म्हणून अशा प्रकारे जे प्रादेशिक करार असतात ते त्या करारांना इथे विरोध केला जातो. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर जे करार होतात, देशादेशांतर्गत जे करार होतात त्या करारांना इथे जास्त महत्त्व दिले जातात. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सामूहिकरित्या स्वतःला संरक्षित ठेवणे, स्वतःचं संरक्षण करणे आणि स्वतःचा विचार आणि प्रगती करून, विकास आणि प्रगती करून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणे हा सामूहिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा हेतू आहे. म्हणून इथे आपण असे गृहीत धरू शकतात की सामूहिक सुरक्षितता ह्याची जी वैशिष्ट्ये आहे ती किती महत्त्वाची आहे. आपण बाकीच्या दुसऱ्या पिरियडमध्ये बघू.